एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून नागरिक आक्रमक झाले आहेत। तपोवन वाचवाच्या घोषणांसह पर्यावरणप्रेमी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी हुतात्मा स्मारक ते नाशिक महानगरपालिका मुख्यालय असा मोर्चा काढत प्रशासनाला जाब विचारलाय। सुमारे 1600 झाडं तोडण्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध करत आंदोलनकर्त्यांनी पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा गंभीर विचार करण्याची मागणी केली आहे। हातात पर्यावरण वाचवण्याचे फलक आणि घोषणाबाजी करत शेकडो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते। यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली। पहिलं तर हा नाशिककरांचा खूप उत्तम त्यांचा मोर्चा निघाला आणि राजकारणी दरवेळेला पुढे मोर्चे काढतात, पण लोक रस्त्यावर येऊन मोर्चे काढताना खूप कमी दिसतात। त्याच्यामुळे मला ॲक्च्युली नाशिककरांचा अभिमान आहे की झाडांसाठी त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी मोर्चा काढला। त्याच्यामुळे नेतृत्व खरं त्यांचं आहे। आम्ही त्या नेतृत्वात सहभाग घेतलाय, त्या मोर्चात सहभाग घेतलाय आणि मी पाठिंबा द्यायला आलो। पण खरंच उत्तम काम करतात हे, आणि मला वाटतं जे मुद्दे मांडले महापौरांसमोर ते मला वाटतं तुम्हाला हेच सांगतील। पुढे काय झालं हे मी तुम्हाला सांगतो, पण मुद्दे काय मांडले हे पहिलं ऐकणं महत्त्वाचं। आज मान्य महापौर आणि उपमहापौर यांच्यावर आमची सर्व प्रकारची चर्चा झाली। त्या चर्चामध्ये आपण तपोवनातली झाडं, म्हणजे तपोवन नाव, तपोवनातली झाडं, त्यातलं माईस सेंटर जे अजून पण पुढे GR निघाले त्याबद्दल रद्द झाल्याचा, आणि नाशिक शहरात जी रस्ता रुंदीकरणासाठी जे सगळ्या 5 विभागांमध्ये यांनी नोटिसा लावल्या आहेत, झाडं तोडण्याचा यांनी प्रस्तावित केलेलं आहे, त्याचप्रमाणे गोदावरी नदीचं प्रदूषण, काँक्रिटीकरण या सर्व मुद्द्यांवर त्यांची चर्चा आली। मागे पण आम्ही एकदा आयुक्त मॅडम आणि महापौर मॅडम यांच्यावर चर्चा केली होती। त्यावेळेस महापौर मॅडम पण बोलले होते की आम्ही समन्वय साधण्यासाठी प्रशासन, म्हणजे राज्य शासन आणि पर्यावरणप्रेमी नाशिककर यांच्यामध्ये आम्ही समन्वय साधू। तो समन्वय अजून कुठं घडलेला नाहीये। त्या अनुषंगाने हा मोर्चा होता। या मोर्चामध्ये त्यांनी आता आम्हाला परत एकदा आश्वासन दिलं की तुम्ही एक समन्वय समिती बनवू, आपण पर्यावरणप्रेमीची 10-12 नावं असतील आणि काही प्रशासनाचं नाव असेल, त्या अनुषंगाने आज संध्याकाळपर्यंत आम्ही ते नावं द्यायचे आहेत आणि पुढच्या 2-3 दिवसात सोमवार मंगळवारी ती प्रशासन आणि पर्यावरणप्रेमी यांची एक समन्वय मीटिंग करणार आहेत आणि त्या मीटिंगमध्ये जी प्रस्तावित वृक्षतोड आहे किंवा तपोवनाचा जो विषय माई सेंटर आहे या सर्वांवर चर्चा करायची। आणि जर ही समन्वय बैठक जर पुढच्या हप्त्यामध्ये नाही झाली तर पर्यावरणप्रेमींतर्फे पुन्हा एकदा नाशिक महानगरपालिका असेल प्रशासनाविरोधात यापेक्षाही उग्र आम्ही आंदोलन करू आणि याचा वेळोवेळी पाठपुरावा करू। आणि यांच्या जोपर्यंत आमच्या मागण्या आम्हाला जोपर्यंत पूर्ण होत नाही, आम्हाला आमच्या प्रश्नांना उत्तर मिळत नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असंच चालू ठेवू। नाही, विश्वासाचा भाग नाहीये। त्यांनी असं सांगितलं होतं की 7 नावं द्या, तर 7 नावं आमच्यामध्ये 7 नावं करण्यासाठी आमची एवढी कमी संख्या नाही आहे, आमची संख्या जास्त आहे। आमच्यामध्ये पर्यावरणप्रेमी असल्यामुळे आमच्यामध्ये पर्यावरणाने काम करणारे लोक जास्त आहेत। आम्ही 7 नावं तुम्हाला फक्त देऊ शकत नाही, आमच्याकडे जास्त नावं आहेत। आम्ही त्याला की आम्हाला 12-15 नावं, आम्ही 12-15 नावं देऊ, आम्ही 7 नावं देऊ शकत नाही। कारण की ही कुठली समिती ही काय एखाद्या पक्षासाठी किंवा तुमच्या एखाद्या एरियासाठी नाहीये, ही पूर्ण नाशिकच्या पर्यावरण आणि तपोवन हा जो आपला नाशिककरांची जी आस्था आहे, आपला जो कुंभमेळ्या दृष्टीने जे महत्त्वाचा विषय, त्या ठिकाणी आपण ही समिती बनवतोय। तर या ठिकाणी आम्हाला नावं देताना 7 नावं आम्ही देऊ शकणार नाही। त्या विषयी आमचं भांडण होतं, आम्ही 12-15 नावं देऊ। महापौर मॅडमने ते ॲग्री केलेलं आहे की चालतील, पण तुम्ही आज द्या, आम्ही पुढच्या 2 दिवसात त्याच्याबद्दल मीटिंग घेऊ। आजचा जो मोर्चा आहे, आपण 7 नावं समजा दिले, तर पुढे आपण त्यांना काय मागणी करतोय, किती दिवसात मीटिंग घ्यावी किंवा आमची मागणी ही आहे की आम्ही हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर्स दाखवतोय की तुम्ही का झाडं नाही कापली पाहिजेत, तुम्हाला का कापायचे ही आम्हाला ऐकायचे। त्याच्यामुळे जी समिती फॉर्म नव्हती होत ती आता महापौरांनी अग्री केलं की समिती फॉर्म होते, त्याच्यात एक 10-11 नावं येतात, त्याच्यात मी पण जाणार आहे त्या बैठकीला। त्याच्यामुळे मला पण ऐकून घ्यायचं आहे, पण हा विषय ह्यांचा नाही आहे, तुमचा नाही आहे, तर आपल्या सगळ्यांचा आहे। मला वाटतं महापौरांचा आहे पण आहे, पण ते या शहराचे सदस्य त्या राज्यात राहतात। त्याच्यामुळे आपण सगळ्यांच्या भल्यासाठी बोलतोय की झाडं नका कापू, याच्यात काही गैर नाहीये। खूप गंभीर आणि खूप प्रामाणिकपणे ह्या सगळ्यांनी मुद्दे मांडलेत आणि मला वाटतं की याची उत्तरं मिळाली पाहिजेत। पण याच्यापूर्वी देखील या सगळ्यांनी आयुक्तांशी चर्चा केली होती, त्यांनी लेखी आश्वासन दिलं होतं, पण आश्वासनाची पूर्तता आयुक्तांकडनं झाली नाही। आपण आयुक्तांशी पण भेटणार आहात का पुढच्या वेळेला? आयुक्तांना मी खरं तर आज भेटायला आले, आज आयुक्त का नाही भेटले मला माहित नाही। हे खरं तर ते निवडणूक आयोगासारखं झालं की राज्याच्या निवडणूक आयोगाला भेटल्यावर तो बोलला की केंद्र उत्तर देणं लागतो, केंद्राचा आल्यावर तो बोलला की राज्य उत्तर देणं लागतो। हे त्याच्यासारखं ते ढकलाढकली चालू आहे।
पण आयुक्त पण त्यांचे आहेत, महापौर पण त्यांचे आहेत, आमदार पण त्यांचे आहेत आणि खासदार पण त्यांचे आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यात कोणीही उत्तर द्यावं, पण ते उत्तर देईपर्यंत एक झाड कापलं गेलं नाही पाहिजे. साहेब आणखीन एक महापौरांनी असं सांगितलं कुंभमेळा पर्याय काय, म्हणजे तुम्ही म्हणला की पर्याय आम्ही सगळे द्यायला तयार आहोत. जेव्हा राजसाहेबांची सत्ता होती तेव्हा पण तिकडे कुंभमेळा झालेला आणि आम्ही तिकडे उत्तम प्रकारे साधू संतांची काळजी घेऊन तिकडे सुरळीत पार पाडलेला तो. एकही झाड तुटलं नव्हतं. त्याच्यामुळे मला वाटतं की जर इच्छाशक्ती असेल तर आपण हे करू शकतो, आणि जर इच्छाशक्ती नसेल, जर तुम्हाला कोणाच्या तरी घशात घालायची असेल ती जमीन कुंभमेळा झाल्यावर, तर मला वाटतं काय होतं हे तुमच्या समोर आहे. मला वाटतं हे 5,000 ते 7,000 झाडं जे रस्त्यावरची पण कापतायत रस्ता मोठा करायला, कशासाठी? आपण 500 किलोमीटरचे रस्ते उत्तम केले, मध्ये झाड असेल तर त्याच्या भोवती रस्ते बांधले, पण उत्तम एक खड्डा नाही पडला पावसाळ्यात. त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की करायची असेल आणि इच्छाशक्ती असेल तर होऊ शकतं. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की जे काय करतायत तुम्ही ट्रान्सपरन्सी पारदर्शकतेने करा, समितीमध्ये आमच्या लोकांना घेऊन करा, आणि त्या समितीमध्ये मी पण असणार. ठीक आहे. आज या ठिकाणी 115 दिवस जे रोज